कॅबिनेट बैठकी संदर्भातली। कॅबिनेट बैठकीमध्ये काही मंत्र्यांची हजेरी नव्हती अशा चर्चा सुरू होत्या। सीएम फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। डोंबिवली प्रवेशावर शिवसेना मंत्र्यांनी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली। त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपाने केलं तर चालणार नाही, असं होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुनावलंय। या नाराजीवरून आता फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावल्याचं कळतंय। शिंदेंसमोरच शिवसेनेच्या मंत्र्यांना या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलेलं आहे। कारण काही नेत्यांना प्रवेश देण्यात आलेला होता। उल्हासनगरमध्ये तुम्ही केलेलं चालतं, मग भाजपानं केलेलं चालत नाही, हे चालवून घेणार नाही असं सुद्धा फडणवीस म्हणाले। आपण पाहतोय या संदर्भातला तपशील, मुख्यमंत्र्यांनी काय सुनावलं। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेत जिथे तिकीट मिळेल तिथं पक्षप्रवेश सुरू होते। शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही, हे चालणार नाही असं फडणवीसांनी ठणकावलं। शिवसेना करेल ते चालतं, मग भाजपनं केल्यास गैर काय असा सवाल त्यांनी केला। इथून पुढे एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। दोन्ही पक्षांनी पथ्य पाळली पाहिजे। कोणीही त्या ठिकाणी अनुपस्थित नाही आहे। एकच आहे की आज कार्यकर्त्याच्या निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली। शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे, त्यामुळं आज मंत्रिमंडळाची संख्या कमी होती। एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते, माननीय अजितदादा होते, आताही बैठकी सुरूच आहे। आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली, आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे। त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे, हे चुकीचं आहे। माननीय एकनाथजी, आत्ता आम्ही सर्वच एकत्रच आहोत। आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली। मला वाटतं की तुमचा जो काही परसेप्शन निर्माण झाला तो चुकीचा आहे। कुठेही त्या ठिकाणी नाराजी नाही आहे। आम्ही सर्व मंत्री आता बसलेलो होतो। कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही, पण मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपबंद शिवसेनेत गेले, एकनाथजीकडे गेले, एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले, अजितदादाचे काही आमच्याकडे आले। त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाले आहेत। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारसाहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील। त्यामुळं मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता। दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्तानं जे काही नाराजी नाट्य झालं त्यानंतर आता भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय। कारण चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहे। महायुतीतील या नाराजी नाट्यानंतर भेटीगाठी वाढताना दिसत आहेत। भाजपातील प्रवेशावरून शिवसेना नाराज असल्याचं समजतंय आणि आता त्या संदर्भात बावनकुळे हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। महायुतीतील नाराजी नाट्यानंतर ही भेट होतीये। भाजपातील प्रवेशावरून शिवसेना नाराज असल्याचं कळतंय। भाजपचे होते, सेनेचे होते, राष्ट्रवादीचे होते। मंत्रालयात आले होते मंत्री, प्री कॅबिनेटला होते, शिवसेनेचे 5 मंत्री प्री कॅबिनेटला होते। त्यावेळी प्री कॅबिनेटला एकनाथ शिंदेने नाराजी व्यक्त केली आणि बहिष्कार म्हणून ते कॅबिनेट बैठकीला आले। मला वाटतं शिवसेनेचे कोण कोण नव्हतं, तुम्ही सांगा ना मला, कोण नव्हतं? रामराव पाटील होते, बैठकीला नव्हते। हा, नसतील, पण जे होते त्यांची नावं सांगा ना। जे होते ते ना 7-8 मंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते, मी सोबत होतो, बैठकीमध्ये होतो। मला वाटतं बहिष्कार टाकायचा तर सगळ्यांनीच टाकला असता, पण असं कुठे नाही आहे। उगाच या बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत। यानंतर 2 बैठकी झाल्या मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये, तिथे माननीय शिंदेसाहेब त्या ठिकाणी बैठकीला होते। बिबट्याची बैठक झाली, त्या बैठकीला मी स्वतः होतो, बिबट्याचा बंदोबस्त संदर्भात। तिथे अनेक सूचना एकनाथजींनी त्या ठिकाणी दिल्यात। सगळ्या बैठकांना मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये नंतर एकनाथजी त्या ठिकाणी हजर होते आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी चुकीच्या बातम्या फैलवण्याचं काम चाललेलं आहे
आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही किंवा कोणाचाही बहिष्कार आजच्या कॅबिनेटवर नव्हता. समजवण्याचा प्रयत्न का होता? बावनकुळे एकनाथ शिंदेना भेटायला गेले, उदय सामंत रवींद्र चव्हाणांची भेट घेण्यात, हे सगळं का भेटीगाठी सुरू होतं? तर त्या संदर्भात मला माहित नाही कोण कोणाला भेटलं. मी तर सकाळपासून मंत्र्यालयात बसलेलं आहे, खूप गर्दी माझ्याकडे आहे. पण आजच्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेचा बहिष्कार होता हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. कारण त्या ठिकाणी बहुतांशिक मंत्री जे आहेत शिवसेनेचे ते बैठकीला मंत्रिमंडळाचे हजर होते. आज ती बिबट्याची बैठक झाली. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा प्रादुर्भाव आहे. तिथे काय निर्णय झाला? मुख्यमंत्र्यांनी काय सूचना केलेल्या राज्यात? अतिशय महत्वाचा प्रश्न सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला ही वस्तुस्थिती आहे. बिबट्या ज्या नागरी भागामध्ये येऊन, शहरी भागामध्ये येऊन किंवा शेतामध्ये लोकांवर हल्ले करतायत, लहान मुलांवर हल्ले करतायत, जनावरं त्या ठिकाणी मारून खातायत, कुत्र्यांवर जास्त अटॅक त्यांचा झालेला आहे शहरी भागामध्ये येऊन, आणि त्यामुळे भीतीचं वातावरण सगळीकडे आहे. ही वस्तुस्थिती आहे. विशेष करून ज्या ठिकाणी ऊस आहे त्या भागामध्ये सुद्धा बिबट्याचा वावर जास्त वाढलेला आहे आणि त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आज सर्वेनुसार जवळपास 1980 मध्ये 2000च्या जवळपास बिबटे हे या ठिकाणी राज्यामध्ये आहेत आणि ते अक्षय आम अगदी गावामध्ये फिरतायत, रस्त्याने फिरतायत. आणि शंभूराज देसाई साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं, राठोड साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं, योगेश कदम का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं आणि माझं रायगड बंगल्यावर येण्याचं कारण देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं काही सूत्रांकडून येणारी माहिती ही चुकीची देखील असू शकते असं माझं नाराजी नाही असं नाहीच आहे ना. आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत. त्याच्यामुळे नाराजी कशा? आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते. पण जे काही मंत्री नाराजी व्यक्त करायला गेले त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलेलं आहे, अशी माहिती आली समोर की सुरुवात जी आहे ती सुरुवातीची सुरू केली उल्हासनगरमधनं तुमच्याकडून करण्यात आली, त्यामुळे आम्ही सुद्धा थोडंफार केलं. असं शब्दांशब्द तिथं बोललेलं तुम्हाला कसं काय कळतं हे एक फार मोठं कुतूहलच आहे. त्याच्यामुळं असं तिथं चर्चा झाली का ही माहिती घेतो आणि परत तुम्हाला सांगतो. पण सर एक महत्वाची गोष्ट, तुम्ही या ठिकाणी आलेला होता, रवींद्र चव्हाण या ठिकाणी आले असते की थेट जातात अभय हिरेंच्या प्रवेशासाठी, त्यांना देखील विरोध आहे कुठे ना कुठे राधा भुसे यांचा. मी परत एकदा सांगतो, मी रवींद्र चव्हाण साहेबांना भेटायला नक्की सकाळी येणार होतो. मी सांगितलं चेकअपमुळे मला उशीर झाला, त्याच्यामुळे ते कार्यक्रमाला कदाचित निघून गेले असतील. पण गुहागरचे माजी आमदार आदरणीय विनय नातूसाहेब बंगल्यावर इथं होते आणि दुसरीकडे कुठं भेटण्यापेक्षा महायुतीच्या प्रदेशाध्यक्षांचा भाजपचा जर बंगला असेल तर त्याच्यावर भेटणं काय गैर आहे असं मला वाटत नाही. एक प्रश्न विचारायचा वाटतो, प्री कॅबिनेटला अनेक मंत्री उपस्थित होते, यामध्ये प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील त्यांच्याबरोबर संजय शेषर हे अनेक मंत्री जे आहेत ते प्री कॅबिनेटला उपस्थित होते. त्याच्यानंतर ताबडतोब 12 वाजता कॅबिनेट बैठक झाली, त्या ठिकाणी ते अनुपस्थित होते. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये हेच सगळे मंत्री उपस्थित होते. मग याला योगायोग नाही, हा योगायोगच समजावा. आणि मंत्र्यांनी एखादी गोष्ट जर मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी एकत्र गेले तर ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे अनेक गोष्टी आम्ही मांडू शकतो. पण शेवटी आम्हाला जे काय पाहिजे, आम्हाला जे काय आवश्यक आहे हे मुख्यमंत्र्यांना सांगणार नाही तर कोणाला सांगणार. दोनच व्यक्ती अशा आहेत ज्यांच्याकडे आमचं चांगलं वाईट आम्ही सांगू शकतो, ते म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीमध्ये असल्यामुळं देवेंद्रजी. पण ह्या गोष्टी कॅबिनेटमध्ये देखील सांगण्यात येत होत्या. त्यांच्याकडेच कळणार मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांकडे, परंतु एका बाजूला पक्षप्रवेशावरनं थेट नाराजी हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर अचानक योगायोगानंच हे सगळे मंत्री अनुपस्थित राहिले, हे कुठेतरी असे योगायोग भविष्यामध्ये अनेक येतील, अनेक वेळा आपल्याला असं बोलावं लागेल.